मिनिटं झालेली आहेत. सामन्याला सुरुवात करा आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी. कामोटे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू. येणारा मॅच ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब. दुसऱ्या बाजूला संघ आहे अधिराज सत्यविनायक. अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळेल कारण एक एक मॅच ते जिंकलेले आहेत. आघाडीचे बॅटर पाठवा मैदानावरती. वो सिक्का उछला और जूनियर सम्राट अंधेरी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई अब यहाँ बल्लेबाजी करेंगे. बल्लेबाजी करने का फैसला लिया है और मौका दिया गया इस मुकाबले में. अधिराज सत्यविनायक कामोटे टीम आपको करनी है इस मुकाबले में बहुत महत्वपूर्ण गेंदबाजी. जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. सध्या मैदानावरती सनी जगताप यांचा देखील जलवा आपल्याला बघायला मिळतोय. शैलेश पाटील स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेचे उद्घाते, या स्पर्धेचे निर्माते मास्टर माइंड पराग पाटील. यानंतर होणारे सामने देखील महत्त्वाचे असतील. जय जनेश्वर कल्याण आणि जय गणेश असरपा पॅकेज व्यावसायिक संघ आपल्याला बघायला मिळतील यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या सत्रामध्ये. सामन्याला सुरुवात करा. अंपायर मैदानावरती दाखल झालेत, बॅटर मैदानावरती दाखल झालेत. जास्त वेळ घेऊ नका, सातत्यानं तुम्हाला अनाउन्समेंट केली जाते आहे. 12:18 झालेली आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. सामन्याला सुरुवात करा. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं साई चैंपियनशिप 2025 की अद्भुत कहानी, रोचक मुकाबले और गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. तो दर्शक बिल्कुल देखना तो चाहेंगे, उसमें कोई संदेह नहीं है. और राहुल अपनी बोलिंग माप पर तैयार. नागा नागेश ऑन स्ट्राइक, जिनके ऊपर दारोमदार रहेगा. नॉन स्ट्राइकर इन पर अक्षय. जूनियर सम्राट अंधेरी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी है. एक खिलाड़ी मिड विकेट पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. एक फाइन लेग पर खिलाड़ी और अजीत निकम रेडी है. 1 to go के जो आवाज़ आप सुनते हैं ना, तो वो बिल्कुल एक फेमस आवाज़ है अजीत निकम की. इससे पहले सनी जगताप उनको डांस करते हुए आपने देखा. राउंड विकेट गेंदबाजी, पहली गेंद लेग स्टंप के काफी बाहर और इनका ये अनोखा अंदाज. व्हाइट बॉल का इशारा. पद्मनाथ प्रभु मैनेजमेंट में बहुत बढ़िया काम कर रहे हैं और मिलिंद जी इनका भी हम स्वागत करें जो हमारे ऑफिशियल है. राउंड विकेट गेंदबाजी, गेंदबाज द्वारा आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, कड़े कड़े खेलने का प्रयास. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है और गेंदबाज राहुल ने गेंद को फील्ड किया. शॉट मिड विकेट पर. नागेश और अक्षय को एक अच्छा स्टार्ट देना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी. क्रुशियल मुकाबला है ये और दर्शक काफ़ी संख्या में मौजूद है हर मोमेंट को एंजॉय करने के लिए, क्योंकि आज इतवार का दिन है, छुट्टी का दिन है, खाने पीने का दिन है. राहुल गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. Oh, correct shot! Going and gone. What a shot! It's a biggie. It's a six. तो काबिलियत है इनके पास, प्रतिभाशाली खिलाड़ी है और ओवरआर्म क्रिकेट में रबर बॉल में शतक भी इनके नाम पर है. नागेश, अब बारिश भी आ गई है और ये बढ़िया गेंद है. उन सर पर अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश बिल्कुल इस वक्त बैटर नागेश द्वारा. पहले मैच में जल्दी आउट हुए थे, लेग बाई का इशारा अंपायर ने किया है. स्कोर इसी के साथ 9 रन. ओवर की बात कर तो पहले ओवर का खेले राहुल गेंदबाजी कर रहे हैं. राहुल का बहुत ही महत्वपूर्ण ओवर है
और बारिश के आने से गेंदबाज का फायदा जरूर हो सकता है। स्कोर 9 रन पर। नागेश बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत तो उनके पास बिल्कुल, इसमें कोई संदेह नहीं है। और सामने गेंदबाज राहुल। नागेश वाडेकर, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार अक्षय के बल्ले से लाजवाब स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आंख दोनों तरफ बराबर की लगी हुई है। बारिश आने से वैसे गेंदबाज को मदद मिलती, लेकिन यहां देखिए, यहां बारिश आने से गेंदबाज को मदद नहीं मिल रही है। फुल टॉस गेंद है, कहां छोड़ने वाले हैं। रनों की बरसात हो रही है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। एक तरफ भिवंडी बिग बैश में, एक तरफ भिवंडी बिग बैश में शतक जड़ने वाले खिलाड़ी नागा है, जिन्होंने 34 गेंदों में शतक जड़ा था, 11 सिक्सर और 4 चौके जड़े थे, वो खिलाड़ी बीच मैदान पर। और दूसरी तरफ अक्षय, वो भी कहां कम है। पहले ओवर में 4 गेंदों का खेल हुआ है। बारिश बहुत तेज है। स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। रिमझिम पड़तो पाऊस तरी फिटेना क्रिकेट खेळण्याचे हौस, धो पडतो पाऊस तरी फिटेना क्रिकेट खेळण्याचे हौस। मैदानावरती धो पाऊस पडतोय। आता छत्री येईल, छत्री देखील आपलं अगदी ते दृश्य देखील आमचे कॅमेरामॅन दाखवतील। क्लोज आलेत, बऱ्याच काही गोष्टी आता बदलतील। सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा। पाऊस येईल, पाऊस जाईल, सामना थांबणार नाहीये। थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही। आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही। मैदानावरती महत्वाचा मैच। स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। और जैसे कि बात करें, भिवंडी बिग बैश में शतक जड़ दिया था, शानदार बल्लेबाजी की थी नागेश ने 34 गेंदों का सामना करते हुए, और 4 बाउंड्रीज और 11 छक्के जड़े थे। वो खिलाड़ी एक एंड पर है, दूसरी एंड पर एक कमाल का स्ट्रोक अक्षय ने भी जड़ दिया ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। दर्शनीय स्ट्रोक अक्षय का। स्कोर 15 पर नन। काफी ऑफ टर्म के बाहर गेंद और व्हाइट बॉल का इशारा हो सकता है, यानी देखने वाली बात है। इट्स व्हाइट बॉल, व्हाइट बॉल का इशारा। बहुत क्रूशियल मैच है। स्कोर 16 पर नन। 4 गेंदों का खेल हुआ है, और राउंड विकेट गेंदबाजी करते गेंदबाज राहुल। उनसे पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, इस बार अच्छा स्ट्रोक है। लॉन्ग ऑन क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है। गेंद रफू चक्कर, हवाई फायर, सिक्सर, मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल बैटिंग। क्या शॉट था ये अक्षय का। राहुल के ऊपर हमला हो रहा है। पहले ओवर में बल्लेबाज कमाल कर रहे हैं, गजब की बल्लेबाजी करते हुए। ये शॉट देखे, ऑफ टाइम के थोड़ा सा बाहर गेंद जा रही थी, पोजीशन में आए, बल्ले के बीचों बीच खेल दिया। उसके बाद में भागने की जरूरत नहीं, हेड पोजीशन बहुत अच्छा था, टाइमिंग प्रॉपर। गेंद कर रही हवाई सफर, लॉन्ग ऑन क्षेत्र में, बाउंड्री लाइन के बाहर, सिक्सर। फेवरेट बैटिंग बाय अक्षय, इज प्लेइंग ऑन 30, स्कोर 20/2 पर नन। जूनियर सम्राट इस बार बढ़िया प्रदर्शन कर रहे। 5 गेंदों का खेल हुआ है, और ये आवाज भी देखिए, अगर आवाज आएगी नहीं आएगी अजीत निकम, छोटे फॉर्मेट पे बिल्कुल इनकी आवाज आपकी तरफ आती है। 1 to go। अब ये आखिरी गेंद है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। ऑफ टर्म के काफी बाहर गेंद डाउन साइड पर खेलना चाह रहे थे, बीट में बल्लेबाज आखिरी गेंद पर बिंदी है। पहले ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, 22 रन अंधेरी के बल्लेबाजों ने बनाए हैं। नागेश और अक्षय ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खास करके स्टार्ट किया था, आगाज किया था नागेश ने, और उसके बाद में अक्षय ने अपना जलवा दिखाया। फक्त टीम मीटिंग करू नका, कॅप्टन आहे तुमच्याकडे, टीम मीटिंग करू नका, बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती राहतील। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। थोड्याच वेळात आपण आज या व्यासपीठावरती अमोल म्हात्रे सरांचं जे आगमन झालेलं आहे, यापूर्वी जी मॅच झाली त्या मॅचमध्ये आपण एका ब्रँडेड कंपनीचा मोबाईल दिलेला, ती कंपनी तुम्हाला सांगणार नाहीये, पण तो अंपायरकडे होता। तो मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, इथे आयोजकांकडे आहे, तो घेऊन जायचा आहे। ब्रँडेड कंपनी तुम्ही सांगायची आहे, इथे सगळेच येतील आणि घेऊन जातील, त्यामुळे कंपनी तुम्ही सांगायची आहे। प्लीज रिक्वेस्ट आहे, एक मोबाईल मिळालेला आहे तुमच्यासाठी, तो मौल्यवान निश्चितच आहे। जय जडेश्वर कल्याण और जय गणेश असेल पट्टी टॉस के लिए रेडी रहे। बहुत अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद, इस बार स्टंप के अंदर ऑन द टोज गेंदबाजी करना चाह रहे गेंदबाज। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त गेंदबाज हो रहा, क्योंकि पहले ओवर में 22 रन है, तो प्रेशर जो है ना
बिल्कुल बल्लेबाज ने बनाया गेंदबाज के ऊपर और मोमेंटम बल्लेबाजों के पास है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है इससे पहले गेंदबाज स्वप्निल द्वारा, और पहली गेंद सटीक लाइन पर सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक रन पर अक्षित जिन्होंने 13 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया, स्कोर 23 रन बगैर किसी नुकसान के अंधेरी। पैरों पर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को पब्लिक किया, स्क्वायर पर खिलाड़ी बहुत तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे लेकिन तब तक दोनों बैटर ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए। विकेट की भी अच्छी दौड़ और उसके बाद में ओवर थ्रो हुआ। 7 बाज 10 चौथे के बारे में सोच रहे नागा, लेकिन मना किया अक्षय ने और ये थोड़ा गुस्सा हो रहा है भाई, गुस्सा हो रहा है। देखिए एक बार फिर वो ओवर थ्रो हुआ, कवर करने के लिए खिलाड़ी आ गया और अब स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ। रन संख्या 26 बगैर किसी नुकसान के। चार गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है। पहले 2 गेंदों पर 4 रन। स्वप्निल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। इस तरह गेंद ऑफ स्टंप के पार कवर ड्राइव, खूबसूरती के साथ बल्लेबाजी दोनों बैटर कर रहे हैं। इस ओवर की बात करें तो 3 गेंदों का खेल, 5 रन, मतलब बढ़िया गेंदबाजी स्वप्निल द्वारा। स्वप्निल कामले फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। नागेश वाडेकर और अक्षय के ऊपर दारोमदार है। पहले विकेट के लिए 27 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी, अभी तक बढ़िया प्रदर्शन इनका रहा है। पैरों पर गेंद जब आती है तो बहुत सुंदर तरीके से बल्लेबाजी करते दोनों बैटर। कलात्मक क्रिकेट खेलना चाहते हैं, रचनात्मक बल्लेबाजी करना जानते हैं और अभी तक जबरदस्त प्रदर्शन, बेमिसाल बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा। दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर 28 बगैर किसी नुकसान के। जूनियर सम्राट अंधेरी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था। स्वप्निल कामले गेंदबाजी कर रहे हैं, फ्रंट रन गेंदबाज है। अभी जो मुकाबला चल रहा है अधीरा सत्य विनायक कामोटे बनाम जूनियर सम्राट अंधेरी के बीच, और दोनों तगड़ी टीमें एक एक मुकाबला जीत चुकी है। छाव और धूप के बीच आंख में चोले भी चल रही है बीच मैदान पर। स्वप्निल कामले तैयार है गेंदबाजी करने के लिए। सामने वाडेकर, नागा, इस बार मिस स्ट्रोक है, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। आणि मित्रांनो, असा एक खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या मंचावरती थोड्याच वेळा दाखल होणार आहे। त्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये आहे, केतन म्हात्रे। आणि येस, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला निश्चितच सांगेन, केतन म्हात्रे यांचं शुभागमन होतंय। बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे, त्याचबरोबर तितक्याच गाड्या त्याच्याकडे, आणि शैलेश सरांचा आवडता खेळाडू आहे, त्यांच्या सुपुत्रांचा देखील तो आवडता खेळाडू केतन म्हात्रे। थोड्याच वेळात व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन होणार आहे आणि निश्चितच त्याची चर्चा होईल। केतन म्हात्रे 37 बाईक, 6 फोर व्हीलर, 6वी बाईक त्याला मिळाली होती रतनबुवा चषकामध्ये। तो खेळाडू इथे येणार आहे आणि त्यामुळे उत्सुकता प्रचंड असणार आहे। स्टार खेळाडू आहे, टेनिस क्रिकेटचा स्टार खेळाडू। 2 षटकार 31 धावा धाबलकावरती। मी हात जोडून एकच विनंती करणार आहे, व्यासपीठावरती जे खेळाडू आहेत, मला माहिती आहे की प्रत्येकाला क्रिकेट बघायचं आहे, पण आज फायनलचा दिवस आहे, त्यामुळे कोणी राग मानू नका। आता जे व्यासपीठ आहे ते मान्यवरांकरता आहे, त्यामुळे व्यासपीठावर जर खेळाडू असतील तर त्यांना नम्र विनंती आहे, हे व्यासपीठ तुम्हाला खाली करायचं आहे। व्यासपीठावरच्या ज्या खुर्च्या आहेत त्या आज पूर्णपणे आरक्षित आहेत, फक्त मान्यवरांकरता आहेत, त्यामुळे व्यासपीठावर जर खेळाडू आणि प्रेक्षक असतील तर त्यांना नम्र विनंती आहे, आपण व्यासपीठ थोडंसं खाली व्हायचं आहे, प्लीज रिक्वेस्ट है आपने। स्वप्निल के ओवर की बात करें तो 7 रन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है। 2 ओवर 31 स्कोरबोर्ड पर। पहले ओवर में बढ़िया बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। शैलेश पाटील, अमोल म्हात्रे अर्थात त्यांचा उल्लेख विनयशील कॅप्टन विक्रोलिस आणि जिद्दी कॅप्टन, दुसरा उल्लेख मी जिद्दी कॅप्टन असं पण करतो आहे। त्याचं कारण आहे, जेव्हा लोणावळ्याला स्पर्धा झाली होती, अमोल म्हात्रे कर्णधार होते, विक्रोली संघाचे। संघ परवाच्या छाईत गेला होता, पण या माणसानं तिथे हार मानली नाही आणि शेवटी अप्रतिम कामगिरी करत तिथे विक्रोली संघ जिंकला होता। आज या व्यासपीठावरती व्हाईस ऑफ इंडिया हरीश पांडे सर, अमोल म्हात्रे सर, स्पर्धेचे उद्घाते शैलेश पाटील यांना आपण पाहिलं आणि केतन म्हात्रे ज्याची चर्चा होते। 37 बाईक, 6 फोर व्हीलरचा मालक आता मंचावरती थोड्याच वेळात दाखल होईल। कॅमेरेमॅनने टिपलेला केतन हळूहळू
हा एक असा खेळाडू जो मिश्किल म्हणजे मैदानाच्या बाहेर असताना पूर्णपणे त्याचा जो स्वभाव वेगळा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेंडू चांगला सुंदर पद्धतीने खेळ आहे. नागेशच्या बॅटमध्ये षटकार येणार का? षटकार, उत्तुंग षटकार. केतन मात्र येतोय मैदानावरती, वादळ घोंघावतोय. केतन मात्र येतोय, त्याचं स्वागत करता आलेला शानदार षटकार. आणि केतन आक्रमक बॅटरसाठी ओळखला जातो, पण जेव्हा तुम्ही त्याच्याशी गप्पा मारताना तो अगदी मिश्किल असतो, खूप एन्जॉय करत असतो. आणि नागा मुंबईचा एक असा खेळाडू ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. तो देखील आक्रमक बॅटर आहे. सोडेतून उत्तर देण्यामध्ये तो देखील माहीर आहे. धावसंख्या 37, षटकाचा विचार करत 3 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि फलंदाज खेळू तर शकले नाही आहेत. बघूया काय घडतंय. पंचांचा इशारा, हात येतात समांतर, धावा येतात अमांतर. धावसंख्या पोचले एकूण 30 षटकामध्ये 39. अगदी थोड्याच वेळात केतन मात्रे दाखल होईल. कॅमेरामॅन निश्चितच तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातील. थोड्याच वेळात त्याच्यावरती देखील कॅमेरा असेल. अमोल म्हात्रे व्यासपीठावरती आहेत. स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे निर्माते शैलेश पाटील. आई फटका खूप सुंदर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटमध्ये आणि एक जवळ एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 40 वरती. रनसंख्या 40 रन बगैर किसी नुकसान के. तिसरा ओव्हर प्रगतीपणे. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्यासपीठावरील जे खेळाडू किंवा प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे, आपण प्लीज त्या खुर्च्यांवरती बसू नका. हे व्यासपीठ मान्यवरांकरता आरक्षित आहे. आकाशामध्ये चेंडू आहे, बघूया काय घडते. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि बॅट्समन नागेशचा संपलाय खेळ. 15 धाबा करून तो बॅक टू द पॅबलमध्ये जात असताना सुरेख चेंडू होता, टर्न केला गेला होता. आणि आता ट्रिपल एस विकेट पहा. राऊंड विकेट गोलंदाजी, बॉडीचा बॅलन्स लेग स्टंपच्या दिशेने गेला होता. त्याच्या डोळ्यांपासून चेंडू लांब जात होता. असा चेंडू जो लेग ब्रेक केला गेला होता. ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने खेळा. हवेत चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक उत्तम प्रकारचा झेल पकडलाय. सरपुद्दीन जो फिल्डिंगसाठी जाणला जातो. यानंतर पुढचा सामना त्याची चर्चा होईल. जे जडेश्वर कल्याण आणि जय गणेश असिल्पा, हा आपल्याला तिसरा कॉल मी दिलेला आहे. आपण टॉससाठी तयार आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. जय जडेश्वर कल्याण और गणेश असिल्पा पैकर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको मंच के ऊपर आना है. केतन म्हात्रेला पहिली बाईक कुठे भेटली होती ते देखील आपण पाहूया. त्याची माहिती आपण प्रेक्षकांना देणार आहोत. ओह बढ़िया गेंद, टप्पा खाते गेंद नीचे रही है. ऑनसाइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और अंपायर की तरफ से लेग पे का इशारा किया गया. स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है और कुछ ही पलों में टेनिस के एक सुपरस्टार खिलाड़ी केतन म्हात्रे इस मंच के साथ जुड़ने वाले हैं. शैलेश पाटिल इनके पसंदीदा खिलाड़ी है और बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है, खास करके केतन म्हात्रे का. एनबी टीम के लिए इन्होंने कप्तानी की है. आकाश गेंदबाजी कर रहे हैं, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद टप्पा खाते तो और घुमा मिला. अंपायर की तरफ से क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. बहुत ही महत्वपूर्ण ये खेल है. और अब जाकर वाइड बॉल का इशारा. कल जिन्होंने दिया था सबका दिल और वायरल हुआ रील, सचिन राणे भी पहुंच चुके हैं. आज इनका भी जलवा देखने का मौका मिलेगा. अमोल म्हात्रे और हरीश पांड्या सर इस वक्त चर्चा तो कर रहे. भरत मोरे पीछे हैं, वो देख रहे क्या हो रहा है. 42, 1 विकेट के नुकसान पर है. तीसरा ओवर प्रगति पर है. आकाश राउंड विकेट. लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थी, फाइनल क्षेत्र में चले गए. टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए. स्क्वायरली की तरफ खेलना चाह रहे थे, बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी, तब जाकर बात बनती है. स्कोर तीसरे ओवर में 43, 1 विकेट के नुकसान पर. 43 for 1. एक ऐसा टूर्नामेंट में है जिसमें एक सोशल मैसेज दिया जाएगा और एक बहुत बड़ी उपलब्धि है क्रिकेट के साथ. अलग सोच पराका पाटिल और शैलेश पाटिल, जिनके नेतृत्व में टूर्नामेंट आप देख रहे हैं परिवार के खूबसूरत ग्राउंड पर. 43 for 1. राउंड विकेट गेंदबाजी. आकाश सुमित ऑन स्ट्राइक. इस बार बढ़िया गेंद आउट ऑफ द स्टंप. इस बार हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए. 1 रन मुकम्मल किया. ऑफ साइड पर थ्रो अच्छा नहीं है. फील्डिंग बढ़िया रही लेकिन थ्रो अच्छा नहीं था. और आकाश के सर के ऊपर से गेंद चलेगी, लेकिन पीछे कवर करने के लिए खिलाड़ी बैकअप बहुत अच्छा था. 3 ओव्हर 45, 1 विकेट के नुकसान पर. व्यासपीठावर जर प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असेल त्यांना नम्र विनंती आहे
या संपूर्ण व्यासपीठ आहे ते मान्यवरांकरता आरक्षित आहे, त्यामुळे आपण इथे बसू नका. थोड्याच वेळात केतन म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे. टेनिस जगतातला सुपरस्टार, वाकलनचा सुपरस्टार या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होईल. जय गणेश असिल्पाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. जलेश्वर कल्याण टीम कॅप्टन आपण लगेचच व्यासपीठावरती यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि एका षटकानंतर टॉस केला जाईल. दोनों संघाचे कैप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. फिलहाल गेंद लेग स्टंप की तरफ है और फाइंडिंग क्षेत्र में चली गई है. लेट जय गणेश अश्वल्प पैकर्स बनाम जय जलेश्वर कल्याण, ये बहुत बड़ा तगड़ा मुकाबला आने वाला है. तो दोनों टीमों के कप्तान रेडी है टॉस के लिए. कल्याण और अश्वल्प पैकर्स के बीच एक बहुत बड़ा मुकाबला. स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया 46 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर है, आखिरी 5 गेंदों का खेल आना बाकी है. और ट्रिपल एस लाइव पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. स्ट्राइकर में बैटर सुमित, इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. हल्का सा अपील कर रहे खास करके गेंदबाज, लेकिन विकेट कीपर इंटरेस्टिंग नहीं है. अब ऋषि का यह ओवर है 46 for 1. चौथा ओवर प्रगति पर है. बढ़िया प्रदर्शन अक्षय का रहा. 20 पर कितने 10 गेंदों का सामना किया. और एक गेंद जो फुल टॉस थी, लो फुल टॉस, नो बॉल का इशारा. अचित निकम नो बॉल का इशारा कर रहे हैं और अब जाकर ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. स्थायी चैंपियनशिप 2025 और ये नो बॉल है. निर्णायक ओवर का खेल, आखिरी 6 गेंदों का खेल. अब जाकर स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अक्षय, सेठ बल्लेबाज है, आके जम चुके हैं, बेहतरीन पारी खेल चुके हैं. 9 गेंदों में 19. स्ट्राइकर लाजवाब है. यहां से वो 2-3 बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास हो जाएगा. ओ पैरों पर गेंद प्लिक किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और इस गेंद के ऊपर 6 की मोहर लगाई. व्हाट अ शॉट, कड़क शॉट. इसलिए अक्षय जो है ना वो स्ट्राइकर इन की तरफ रहेंगे तो और बेहतर हो जाएगा. ये गजब का शॉट था, सिक्सर जड़ा है. और देखिए इस बार गेंद को पढ़ लिया और दर्शक दीर्घा में जड़ लिया. अक्षय, प्यारे प्यारे अक्षय का ये सबको सुकून देने वाला कमाल का गजब का शॉट. 6 रन 55 1 विकेट के नुकसान पर 50 का आंकड़ा पूरा किया. ऋषि अपने टीम के लिए ज्यादा खुशी नहीं दे पा रहे क्योंकि इस वक्त व्हाइट बॉल, वो बिंदी गेंद, नो बॉल और नो बॉल के बाद वो कमाल का शानदार सिक्सर बल्लेबाज अक्षय के बल्ले से 25 पर खेल रहे. जिला जवाब पारी खेल रहे. 10 गेंदों में 55 पर आपने 1 विकेट. अभी वो विकेट गिरने के बाद साझेदारी पनपती हुई सुमित और अक्षय के बीच, और जिसमें अक्षय ने आज पूरी तरह से डोमिनेट किया है. जब जब उनके पाले में गेंद आई है तब जाकर उन्होंने कमाल का स्ट्रोक खेलते हुए छक्के जड़े हैं. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. इस गेंद को आप सीधे खेलते तो और बेहतर हो जाता. 1 रन मुकम्मल किया. 1 से ज्यादा नहीं है, वक्त से आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. स्कोर अब तक 56 1 विकेट के नुकसान पर. करंट 100 की बात करें तो बिल्कुल 17 के आसपास है. ऋषि गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की बात करें तो बिल्कुल 3 गेंदों का खिलाना बाकी, 3 गेंदें शेष है. आने वाला मैच जय गणेश असिल्पा पैकर्स और कल्याण टीम तैयार है. काफी लेग स्टंप के बाहर गेंद. अक्षय तो वही चाह रहे थे ना, वो अपने पास स्ट्राइक चाह रहे थे. उस स्ट्राइक इनको मिल गया क्योंकि व्हाइट बॉल और उसके साथ 1 रन. अब जाकर स्कोर 58 1 विकेट के नुकसान पर. 58 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. गेंदबाजी कर रहे ऋषि, बहुत ही महत्वपूर्ण ओवर है और इस वक्त रनों की रफ्तार में बिल्कुल बढ़ती हुई. सेट बल्लेबाज आके जम चुके अक्षय की. 26 पर खेल रहे. 11 गेंदों का सामना किया. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है. यहाँ बिल्कुल वो 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है.
और हवा में गेंद, हवाई यात्रा पर गेंद है लेकिन ज्यादा ऊपर चली गई है। भागकर कैच लेने का प्रयास, कामयाबी नहीं मिलेगी। 2 रन मुकम्मल किए। तीसरे के बारे में नहीं सोचेंगे क्योंकि अक्षय अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे। इस बार भी स्ट्राइक टूक था और बहुत ऊपर चली गई गेंद। मिड विकेट पर खिलाड़ी है, काउकर वाला खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ भागकर मिड विकेट के खिलाड़ी कैच न पकड़ने का प्रयास किया लेकिन उनको कामयाबी नहीं मिली। एफर्ट बहुत अच्छा था, कमिटमेंट में कोई कमी नहीं है। स्कोर 60 रन 1 विकेट के नुकसान पर। करंट रेट 16.36 का है। जूनियर सम्राट अंधेरी टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला। इसके बाद में और 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण और 28 पर एक लाजवाब पारी अक्षय द्वारा 12 गेंदों का सामना किया है। ऋषि की अगली गेंद और एक बेहतरीन स्ट्रोक है, क्या बात है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, फ्लैट छक्का, ब्रिलियंट बैटिंग, बहुत ही कमाल का स्ट्रोक था। ये शॉट देखिए एक्शन रिप्ले में, एक बार देखिए, बार बार देखिए। अक्षय का इंजन गर्म है। मैग्निफिसेंट बैटिंग, सफल वे, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ। एक्सीलेंट बैटिंग बाय अक्षय, क्या गजब की बारी खेल रहे हैं। ये फ्लैट शॉट था, पैरों पर गेंद थी, अपने बॉटम हैंड का इस्तेमाल हुआ। कलात्मक क्रिकेट खेलना वो जानते हैं। ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी और इसी के साथ स्कोर छलांग लगाता पहुंच चुका है 66 रन 1 विकेट के नुकसान पर। 66 for 1, आखिरी गेंद शेष। ऋषि तैयार। नेक्स्ट मैच कल्याण तैयार है। जय गणेश असिल्पा पैकर, लेट जय गणेश असिल्पा पैकर, आप भी तैयार है। ऋषि गेंदबाजी करे, 20 रन। टपकाती गेंद नीचे रही है, क्या भागने की जरूरत थी वो देखा जाएगा। भाग रहे यह खिलाड़ी, थ्रो किया 2 रन मुकम्मल हो गया, नहीं देखने वाली बात है। 2 रन मुकम्मल, तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। नो बॉल का इशारा किया गया और टीवी अंपायर भी हो जाएंगे। रनआउट के बारे में अजीत भाई समझ गए हम क्रिकेट की परिभाषा को समझ गए हम। और नो बॉल का इशारा हुआ था। देखिए आपने पहले जो सनी को देखा था, उसके बाद में अजीत को देखे। ये दोनों अंपायर, एक डांसिंग अंपायर हैं, ये अपने 1-2 के लिए जाने जाते हैं। बहुत बढ़िया काम। सनी वहाँ और एक किरदार में है, टीवी अंपायर। कीप रोलिंग की आवाज आएगी। 66 1 विकेट के नुकसान पर है। देखिए सबको काम करने का मौका मिलना चाहिए, कोई भी काम छोटा नहीं होता। सनी भाई आपने डांस किया, अब आप टीवी अंपायर बन गए। रनआउट के लिए, बिल्कुल रनआउट के लिए है। और अंपायर कॉल था, अंपायर कॉल है, अंपायर ने भी रिव्यू लिया है। 66 1 विकेट के नुकसान पर है। लेट जय गणेश असिल्पा पैकेट्स और जनेश्वर कल्याण आप टॉस के लिए तैयार है। फिल्डिंग टीमने या ठिकाणी रिव्यू घेतला, सॉरी चॅलेंज केले गेलेला आहे। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और फिलहाल स्कोर 66 1 विकेट के नुकसान पर। सुमित 2 पर खेल रहे, अक्षित ने 34 रनों की शानदार पारी खेली है और सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए ऑनसाइड पर रन बटोरे हैं। डिसीजन पेंडिंग और अंपायर, टीवी अंपायर का इशारा देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। नॉट आउट है, कोई नुकसान नहीं है। पद्मनाथ प्रभु भी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं और ये मैसेज जो है ना प्रभु ने हमारे पास पहुंचाया है कि बल्लेबाज नॉट आउट। ये दूध का दूध पानी का पानी। टिप्पल लाइव पर आप देख रहे हैं एक्शन रिप्ले में क्या हुआ था। ये थ्रो आ गया, उसके बाद में बल्ला जो है ना वो ड्रैग किया गया। ये जो बल्ला ड्रैग किया है ना वहां बच गए। ये बहुत अच्छी तकनीक है। तो अंडरआर्म क्रिकेट खेले आप, ओवरआर्म क्रिकेट खेले और नो बॉल, 3 रन मिलेंगे। अजीत भाई समझ गए आपको बिल्कुल चेहरे पर मुस्कुराहट है। 3 रन अच्छा लगता है। एक बार फिर बढ़िया तरीके से वो इशारा कर रहे और समझने वाले को इशारा काफी होता है। 69 1 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है। उड़ाया आसमान की तरफ, अंत भला तो सब कुछ भला और अक्षय का बल्ला माशाल्लाह क्या फिनिश किया छक्के के साथ। व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग। और ये शॉट देखिए कमाल का स्ट्रोक था इनफॉर्म बैटर का। आखिरी गेंद पर लाजवाब छक्का जड़ा, पैरों पर गेंद थी और सफल हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गगनचुंबी सिक्सर है। मैग्निफिसेंट बैटिंग,
फैबुलस बैटिंग बाय अक्षय और क्या फिनिश किया गया। टारगेट रहेगा 76 रनों का। यह कहानी बहुत इंटरेस्टिंग है, दूसरा पड़ाव जरूर देखेंगे। 24 गेंदों में आपको बनाने 76 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो देखा जाएगा। और अब जाकर टॉस के लिए मैं भरत को बुलाना चाहूंगा और हमारे मेहमान भी हमारे साथ रहेंगे, एक फेमस खिलाड़ी जो बहुत अच्छे सिंगर भी है। ओवर टू भरत मोरे। हेलो हेलो हॅलो हॅलो चेक. तर दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय जयेश घरत, जय गणेश असलफा दुसऱ्या बाजूला जय जनेश्वर कल्याण. हे दोन कर्णधार आहेत. धनंजय सरांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. जय जनेश्वर कल्याण हेड्स असा कॉल आणि टेल चालाय. धन्यवाद धनंजय सर. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. सचिन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन असेल. श्री साई चॅम्पियनशिप दरवर्षी खेळतात, या स्पर्धेचा एक घटक आहात. या वर्षीची स्पर्धा बघता कसं वाटतं आणि किती उत्कंठा होती या स्पर्धेची? नाही, या स्पर्धेची तर पूर्ण वर्षावर उत्कंठा असते, कारण ॲक्च्युली अंडर ओपनमधली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे ही. आणि या टुर्नामेंटच्या मागून जो पराग पाटील, शैलेश पाटील आणि पूर्ण ट्रिपल एस फॅमिली जी आहे त्यांचा हेतू एक हात मदतीचा आहे, तो खूप छान आहे. आणि त्याला सपोर्ट पण पूर्ण क्रिकेटर्स, पूर्ण ओनर्स, पूर्ण सगळे मुंबई करते त्याला सपोर्ट. त्याच्यामुळे ही टुर्नामेंट अजून उंचावर चालली आहे आणि ही टुर्नामेंट खेळायला मजा येते. त्याच्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट दरवर्षी एंट्री खेळतो. आज कोणते कोणते खेळाडू या स्पर्धेमध्ये या तुमच्या टीममध्ये बघायला मिळतील आणि कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? खेळ तर समोरची पण टीम चांगली आहे, कारण त्यांना आम्हाला कमीत कमी धावांमध्ये थांबवावं लागेल. तसे आमची बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईन व्यवस्थित प्रॉपर आहे. जे दरवर्षी असतात ते नाही आहेत, पण यावर्षी अजून नवीन आहेत. त्याच्यामुळे मला काही जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी त्या लोकांना घेऊन खेळायचा प्रयत्न करणार आहे आणि आमचे 100% एफर्ट देणार आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल तुमच्या नावे नाही आलेला आहे, पण पहिली बॅटिंग करायची, किती धावा मनामध्ये ठेवून चालणार आहात? 70 ते 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी खेळण्यासाठी ही स्पर्धा येतात, श्री साई चॅम्पियनशिप. तुमच्यासाठी काय आहे आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अंडरमधली सगळ्यात महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळ्यात मोठी स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप आहे. आणि आम्ही दरवर्षी पावसाळा आला की या स्पर्धेची चाहूल लागलेली असते. मी स्पेशली शैलूदाला, परागदाला धन्यवाद देईन की आम्हाला दरवर्षी इथे खेळण्याचा चान्स देतात. त्यासाठी आज संघामध्ये कोणते स्टार बघायला मिळतील? कशा प्रकारची साईट आहे संघामध्ये? म्हणजे आज क्रिकेट विश्वातलं मोठं नाव केतन म्हात्रे आमच्या संघात खेळतो आहे. त्याप्रमाणे अतुल भोये, प्रणित पाटील, प्रथमेश पाटील, शुभम थोरात आणि बॉलरसुद्धा आमचे चारही एक्सपिरियन्स बॉलर आहेत. तुषार मामासारखा एक एक्सपिरियन्स बॉलर आमच्या संघात आज खेळतो आहे. त्यामुळे एक चांगली मॅच होईल, बिग फाईट मॅच होईल. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वर्गीय जयेश घरत. जय गणेश असलपा या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जय जनेश्वर कल्याण या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. दोन्ही संघांमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामधील तारे सितारे आहेत, एक्सपिरियन्स प्लेअरचा भरणा आहे. त्यामुळे ही मॅच बघण्यासारखी होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री साई चॅम्पियनशिप 2025 पर्व 7, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. स्टे ट्यून विथ ट्रिपल एस लाईव्ह. थँक्यू.
थँक्यू सो मच भरत सर, प्रशांत आदवडे सर, हरीश सर. आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठं टार्गेट आहे, 76 धावांचं टार्गेट आहे. बघूयात कोणता संघ पुढे जाईल आणि क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय होईल. त्यासाठी मॅच आहे अधिरा सत्यविनायक कामोटे. एका साईडला आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठं टार्गेट जरूर आहे, बट समोरचा संघ देखील बलाढ्य आहे. आकाश गुरव आणि त्या सोबतीला निखिल पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका साईडला गोवंडीचा बॅटर आहे, एका साईडला आपण पाहिलं तर ठाण्याचा एक धडाकेबाज बॅटर. मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय, त्यामुळे चर्चेत आहेत आणि आज ही मॅच देखील रंगवण्याचा प्रयत्न करतील. भले टार्गेट मोठे आहे, बट आम्ही प्रयत्न करू. टी शर्टचा कलर्स देखील अगदी रेड आहे. रेड म्हणजे थांबा, आम्ही आहोत, आम्ही मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करू. इम्रानने पण याच्या अगोदर एक चांगली बॉलिंग केली. भांडूपचे खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स इम्रानने पण केला आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. कोणता संघ हा सामना जिंकेल यावर संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी नेहमीच वाईल्ड कार्ड एंट्री घेताना पहिले गेले. या बॉलवर निखिल पाटीलचा धमाका, हाय अँड सम सिक्स. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार, प्रयत्न आम्ही जरूर करणार. आणि दुसऱ्याच बॉलवर अक्षरशः तुटून पडलाय निखिल पाटील. एक विजयाची उमेद तुम्हाला प्रत्येक पुढच्या कित्येक लढाईना प्रेरणादायक ठरते, हे खूप गरजेचं आहे. आणि तेच त्यांनी निखिलने केलं की ह्याच्या अगोदर पहिला विजय त्यांनी मिळवला, त्याच्यामध्ये निखिल पाटीलची जबरदस्त बॅटिंग होती. त्यामुळे निखिल पाटील आता इकडे चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. भव्य दिव्य असं आयोजन, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचं हे त्यांचं टॅगलाईन. आणि मागील 7 वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहिलं गेलं. कांजूरमार्गचं हे ग्राउंड आणि जिकडे ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं, कबड्डी, दहीहंडी, त्यासाठी कांजूरमार्ग नेहमीच चर्चेत राहिलं. या बॉलवर देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हर्षदची चुकी होतीये. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. मॅच अगदी क्रुशल आहे. आपण बॅटिंग डिपार्टमेंटने चांगला परफॉर्मन्स केलाय, पण आता बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतील. लिएंडर थोडं कानमंत्र देतील. एक चांगले खेळाडू लिएंडर पण, आणि ज्युनियर सम्राट अंधेरी पण मागील 2-3 वर्षामध्ये मी हेही सांगायला पाहिलं, म्हणजे नेहमीच नवीन स्टारकास्ट घेऊन आणि सर्व युवा खेळाडू, अक्षय त्या सोबतीला खूप चांगले चांगले बॅटर घेऊन तोही देखील संगमांनी करत असतो. नागेशला देखील ऍड केला, एक ओरमचा बॅटर त्यांनी ऍड केला, त्यामुळे टीम आता त्यांची बॅलन्स आहे. इम्रान देखील भांडूपचे आहेत. बॉलिंग अटॅक पण तगडा केलाय. या बॉल देखील समोर खेळले गेले. परफेक्ट यॉर्कर हर्षदने. अंपायर विकेटवरून, ह्या विकेटवरून नका दाऊ. ओके, अकरा रन झाले. धावफल कव्हर. धावायचं तर तुम्हाला धावणं गरजेचं. लाईफमध्ये रनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. रनिंग करणार तर तुम्ही फिट राहणार, रनिंग करणार तर तुम्ही रन पण तसे कंप्लीट करणार. अमोल सर स्वतः फिट अँड फाईन आहेत. नक्कीच ऑफिसवर मी 7 वाजता जेव्हा येतो तेव्हा जिमला त्यांची ते टायमिंग फिक्स आहे. आणि आज त्यांच्याकडे बघून नक्कीच मोटिवेट होतात अनेक प्लेयर्स. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. जर फिटनेस तुम्ही ठेवला तरच एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. फॉर्म तुमचा वर खाली होत असतो. या बॉलवर देखील डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल, बट बॉल थोडा आउटफील्डमुळे थांबेल. आणि या बॉलवर फ्लिक केला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आकाश गुरव, बल्ली, बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. क्रिकेट त्यांनी पण खेळले. 19 धावा झाले. धावफलकावर सुरुवात चांगली केली अधिरा सत्यविनायक कामोटे संघ. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे जी तुम्ही सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली गेली होती तशी ह्याही ओव्हरमध्ये ह्या इनिंगची देखील सुरुवात पाहिली गेली आहे. ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय आकाश, त्याला निखिलने पण साथ दिली तर मॅच बनवू शकते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि
21 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर आपण 22 होत्या, बट ह्या इनिंग मध्ये 21 आहेत. आता बघूयात प्रत्युत्तर तसंच दिलंय अधिरा सत्यविनायक कामोटे. लास्ट इयरचा का आम्ही चॅम्पियन टीम आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र या ग्राउंडवर पेश करतायत. स्कोर झाला 21. 21 धावा झाल्या धावफलकावर. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकतो आमचे सर्व ऑफिशियल टीम्स. 18 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन आणि टीम मीटिंग केली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये ग्राफ वरती गेला, त्यामुळे ज्युनियर सम्राट अंधेरी संघ देखील मॅच मध्ये थोडं, हे दोन बॅटर आज या दोघांची चर्चा राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये निखिल पाटीलने जी बॅटिंग केली होती, म्हणजे आपल्या टीमला अधिरा सत्यविनायक कामोटे संघ पहिल्या मॅच मध्ये देखील थोडी डगमगली होती दुसऱ्या डावामध्ये, पण निखिलने जबाबदारीने खेळला आणि आपल्या टीमला चांगली मॅच जिंकून दिले. 21 रन झालेत. 76चं टार्गेट आहे. 55 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. मागे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे हा सामना तसाच रंगेल. हळूहळू प्रेक्षकांची पण गर्दी वाढत चालली आहे. संडे फंडे, सुपर संडे, आणि मुंबईकर संडेला मात्र क्रिकेट एन्जॉय करत असतात. वीकेंडला मुंबईत जास्त करून क्रिकेट खेळलं जातं. वर्किंग डेला थोडं कमी क्रिकेट होतं, बट वीकेंडला मुंबईत जबरदस्त क्रिकेट, वर्षाच्या 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं. म्हणजे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विकासच्या हातामध्ये बॉल दिलाय. विकासने पहिलाच बॉल झकास टाकलाय आणि बॅटरला केलं बेट. गुड बॉलिंग विकास. अगदी स्लो स्पिन पाहिला गेला, बॉल फिरवला. खेळपट्टी पण थोडी सुकी झाली आहे, त्यामुळे इकडे बॉल फिरवण्याचा प्रयत्न करतील विकास. प्रत्येक खेळाडूला आपण टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप प्रोव्हाइड केली आहे. श्री साई स्पोर्ट्स दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. या ग्राउंडसाठी आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. एकविरा स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज, कोवरदेव मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर. या बॉलवर निखिलचा फटका थोडा फसलाय, बॉल हवेत जातोय. फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. मात्र आकाशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आकाशकडे क्षमता आहे आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आकाशने पण चांगली बॅटिंग केली. मग सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, 1 to 4, टर्फ क्रिकेट. गोवंडीचा एक धडाकेबाज बॅटर आहे करण पाटीलच्या सोबतीला. हाही देखील एक खेळाडू गोवंडीतून खूप चांगली कामगिरी करताना पाहिला गेला. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू कमी आहेत. मग 1 to 4, सी बाउंड्री, सर्कल बाउंड्री, टर्फ मध्ये पण प्रभावित कामगिरी आकाशने पण केली मागील 3-4 वर्षामध्ये. 22 रन झाले धावफलकावरती. बावीस धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी विकास, स्ट्राईक एंडला आकाश. या बॉलवर विकासचा हा बॉल देखील आपण पाहिलं झकास पाहिला गेला आणि आकाशला थांबवलं. आकाश विकास, बॉल आहे झकास आणि येईल डॉट बॉल. थोडे ठरवून खेळले आकाश, त्यामुळे इकडे डबल माइंड झाले आणि बॉलरला मात्र इकडे बेनिफिट झाला की बॉलरने पण खूप चांगली बॉलिंग केली. विकासने कॉन्फिडन्सने बॉलिंग करतोय. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अगदी सर्व टीम्स, आज 24 टीम इकडे महाराष्ट्रातील पाहिल्या गेल्या. रत्नागिरीच्या संघाने पण काल प्रभावित कामगिरी केली. बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती त्यांनी पण लक्ष वेधून घेतलं. बॉलिंगसाठी विकास. या बॉलवर देखील सपळून खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. अक्षय तिकडे आहेत. अक्षय म्हात्रे तिकडे होते. अक्षय म्हात्रे पण आज चर्चेत राहिलेत. खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आणि 2 दिवस तो ग्राउंडवर येऊन आढावा घेत होता. बट या दिवशी त्याची परीक्षा होती आणि आज त्याने चांगला पेपर सोडवला. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. बट निखिल आणि आकाशवर सर्वांचं लक्ष आहे की हे दोघं खेळाडू असे आहेत की मॅच फिरवू शकतात. बट विकासने काय बॉलिंग केली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल. गुड बॉलिंग विकास. विकासची ऍक्शन बघितलं मला तर प्रवीण पाटील, शिवाजी पाटीलची ऍक्शन झाली. सेम तशीच ऍक्शन आहे बॉलरची.
या बॉलमध्ये देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, फटका थोडा फसतोय आणि डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. यस नो आणि निखिलने कॉल दिलाय की बनू शकतो. निखिलने बॉलचा स्पीड बघितला की तिकडे रन होऊ शकते आणि रन कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल 3 रनच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 13 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 50 धावांची गरज आहे मॅचला अजूनही. खूप महत्वाची मॅच आणि संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष या मॅचवर आहे. यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कैलासवासी जयू घरत, जलेश्वर कल्याण त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर 26 रन झालेत. जय जलेश्वर कल्याण त्यांच्या विरुद्ध सुस्वागतम. श्री साई चॅम्पियनशिप 2025 मध्ये आताच आपल्यामध्ये शुभागमन होत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सचे ओनर विपुल पांडुलकर, त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला आहेत ऋषिकेश केशव वैद्य, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दादा, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी केली आणि नुसती दादागिरी केली नाही तर मॅचेस डॉमिनेट केले, असे दादा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुस्वागतम विपुल पांडुलकर, प्रोलिंग स्पोर्ट्स. आणि आपल्यामध्ये प्रोफेसर मधु वालावलकर, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्राचं गौरव असे मधु वालावलकरजी, विपुल पांडुलकरजी आणि ऋषिकेश केशव वैद्य. तर टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न, टेनिस लाईव्ह स्ट्रीमिंगला पडलेलं गोड स्वप्न आणि प्रोफेसर मधु वालावलकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी ऋषी दादा म्हटलं तर आज सँडी SP, विक्रोलियन्स, मधु 11, अमृत 11 अशा भरपूर संघासाठी ते खेळले. सुप्रीमोमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची गाडी ज्याने जिंकली आणि भारतातला असा एकही स्पर्धा राहिली नसेल जिथे दादा खेळले नाही. प्रोफेसर मधु वालावलकर, मधु 11, ज्याच्यासाठी भरपूर मोठमोठे खेळाडू, म्हणजे अगदी ऋषीदादाच्या करिअरची पण सुरुवात मला वाटतंय मधु 11ने झाली. भरपूर खेळाडू मधु 11साठी खेळून गेले आणि आज प्रोफेसर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खूप जबरदस्त. आणि विपुल पांडुलकरनी धर्मवीर चषक ज्या पद्धतीने कव्हर केला आणि त्याचा तो आर्टिकल त्यांनी लिहिला आहे, तो खरोखर मनाला टच करणारा आर्टिकल होता. तर विपुल पांडुलकर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, सुस्वागतम. मित्रांनो, मराठी माणूस जर ठरवलं तर काय करू शकतो हा दाखवणारा विपुल पांडुलकर, ऋषिकेश केशव वैद्य आणि प्रोफेसर मधु वालावलकर असे 3 मराठमोळे पाहुणे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला अंपायर पद्मनाभ प्रभू, अमोल म्हात्रे आणि धनंजय तोंडोलकर सारखे दिग्गज क्रिकेटर आपल्या मंचावर आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज त्यांचं स्वागत करताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुस्वागतम. जाऊया परत एकदा. यस, आणि स्वागत केलंय 6ने. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये SSSचे परागजी पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम पराग पाटील. आणि आज शैलू पडद्याच्या जर पुढे असेल तर पडद्याच्या मागे म्हणजे पराग आहे आणि या दोघांना जखडून ठेवणारा एक मालुसरे आहे. तर हां, आणि मालुसरे म्हणजे इमानदारी. तर वेलकम पराग पाटील. SSS मित्रांनो, भरपूर लोकांना आज त्यांची स्टोरी माहीत आहे, पण परत एकदा सांगू इच्छितो, खूप संघर्ष करून पुढे आलेले 2 भाऊ. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत आहे पाटीलचा नाद करायचा नाही, पाटीलने एकदा ठरवलं तर करूनच दाखवणार, असे आमचे 2 मराठमोळे उद्योजक पराग पाटील आणि शैलू पाटील. क्रिकेटला सामाजिक दृष्टिकोन देऊन समाजसेवा करायची, गोरगरिबांना काहीतरी आपण मदतरूप व्हावे, हे ध्येय घेऊन SSS चॅम्पियनशिपची सुरुवात झाली. 7वं पर्व
असं म्हणतात 7 आसमान है, 7 रंग है, 7 सूर है और 7 पर्व है. तो आपका हार्दिक स्वागत आहे परागजी पाटील. थँक्यू सो मच. जाऊया आमचे मित्र सागर मोरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मॅच पण तशी चुरशीची पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज शेवटचा व अंतिम दिवस आहे. लाऊड अपील आणि तिकडे थर्ड अंपायर चेक केला जाईल. बॉल तर स्टंपला लागलाय जरूर, बट आता क्वेश्चन मार्क आहे. 2 बलाढ्य संघ आमने सामने खेळतायत. 7वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. आणि ह्या क्रीडा स्पर्धेच्या शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील आपण पाहिलं एक महत्त्वाची मॅच. एका साईडला आपण पाहिलं तर अधीरा सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी असा आपला हा सामना रंगतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं जुलै महिन्यामध्ये जे आयोजन केलं जातं आणि याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे की कोण चॅम्पियन होईल. 3 दिवस 24 संघ, प्रत्येक दिवशी 8-8 संघ. आणि इकडे बॅटर मला असं वाटतंय बाहेर जावं लागेल. मित्रांनो, आज बाळा पाटीलजी, एकविरा स्पोर्ट्स क्लब आणि गोवर्धन स्पोर्ट्स क्लब 40+ यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. कारण बघा, आपल्या मराठीत एक म्हण आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकांना आपण जर सहाय्य केलं तर आपण सर्व प्रगती करू. आणि म्हणून गोवर्धन क्रिकेट क्लब तुमचा खूप खूप आभार. एक वेळा नव्हे तर लाख वेळा आभार. आणि बाळा पाटील आणि टीम एकविरा यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण दिलेलं सहकार्य, कंजूर बॉयज, न्यू एकविरा, सर्वांचं खूप खूप आभार आहे. कारण आपण दिलेल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा झाली नसती. SSS फॅमिलीकडून, क्रिकेटचे चाहतेकडून आपल्या सर्वांचा त्रिवार धन्यवाद. 35 रन्स आलेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पहिले गेले. नवीन बॅटर अखिल येतात. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळले गेलेत. आकाश गुरावच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक. सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय 6 ने. मॅचकडे पण आपण वळणार आहोत. आणि जी मॅच आता रंगतदार होतीये, अधीरा सत्यविनायक कामोठे संघ देखील मॅच सोडत नाहीये. इम्रानवर मात्र हल्ला बोल केलाय आणि हाताचा आपण पाहिजे तिकडे रिव्ह्यू चेक केला जाईल. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं जाईल. स्कोर झाले आतापर्यंत 41 रन्स तर झाली आहेत. 76 टार्गेट आहे. अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. ह्या बॉलवर सर बरं सर नक्कीच नो बॉल जर आला तर मॅच थोडीफार मात्र इकडे फिरू शकते. जर बॉलर्स मात्र इकडे थोडंफार चर्चेत आहेत आणि टीम मीटिंग केली जाते. बघू ती टीम मीटिंग मात्र आता चला थोडं स्पीडअप करा. चेक आपली ऑफिशियल टीम तिकडे चेक करते. जरूर आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय कळवू. फेअर डिलिव्हरी असणारे आपण पाहू शकतो. हा क्रुशल मॅच आहे. मॅच थोडीफार कठीण आहे आता अधीरा सत्यविनायक कामोठे संघाला. आणि मी सकाळीच म्हटलं की ज्युनियर सम्राट अंधेरी संघ वाईल्ड कार्ड एंट्री नेहमीच घेते आणि ते आज इकडे स्वतःला सिद्ध करतात. बट बघूया, अजूनही मॅच संपली नाही. आकाश गुरव बॅटिंग करतोय, ज्याची चर्चा मुंबईत राहिली आहे आणि खूप चांगला क्रिकेट तोही खेळलाय. मुंबईतून कोकणात जाऊन देखील दापोली, त्यानंतर मालवण, राजापूर, रत्नागिरी त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलाय. आकाश गुरव बल्ले. समीकरण थोडं कठीण आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ठरवले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. नागेश तिकडे पोहोचलेत. चांगली फेकी पाहिली गेली आणि गुड थ्रो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय आणि आकाशला मात्र इकडे कुठे ना कुठेतरी थांबून ठेवलं गेलं. गुड बॉलिंग इम्रानने पण खूप चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आणि मॅच थोडीफार शांत होती आता.
शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर आणि समीकरण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं तर बदलताना पाहिलं गेलं. अखिलला पण तिकडे थांबवलंय. कठीण मॅच आहे. आकाश देखील प्रयत्न करतोय. फिल्डर आहेत तिकडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल जाईल सहा रनसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये आकाशला देखील फायटिंग मॅच करावी लागेल. मॅच थोडीफार आता कठीण होताना पाहिली गेली आहे. मोठं टार्गेट होतं आणि आता मॅचला जिंकण्याकरिता 4 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. एका दुसरा एक्स्ट्रा येईल का, 9ला 6 येईल का, यावर आता सर्वांचे लक्ष असणार आहेत. बॉलिंगसाठी मयूर. टार्गेट मोठं होतं पण आकाश प्रयत्न करतोय आणि या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी संघ आता त्यांनी एक पकड निर्माण केली आहे. खूप चांगला खेळ केला. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व डिपार्टमेंटने जे चांगली कामगिरी केली आणि ह्या मॅच मध्ये त्यांनी एक चांगली चुरस निर्माण केली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी मॅच मध्ये आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ मात्र या मॅच मध्ये टॉस जिंकून कॉन्फिडन्सने आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. जो ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने तो निर्णय मात्र इकडे खरा ठरला आणि आकर्षक अशी खेळी पाहिली गेली सर्वांच्या माध्यमातून. वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेलाय पण तिकडे वाईट बॉल. या बॉलवर देखील आणि हा सामना आपण पाहिला तर खूप चांगली कामगिरी करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी संघ मात्र बाजी मारतोय आणि उपउपांत्य फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होतोय. अभिनंदन ज्युनियर सम्राट अंधेरी संघ. वेल प्लेड. हळद टीम मदिरा सत्यविनायक कांबोडी संघ आपण देखील एक खूप चांगला खेळ केलात. शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे SSS चॅम्पियनशिप 2025 मध्ये. आज आपल्यामध्ये याच ईशान्य मुंबईचा अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेटचा गौरव आणि आज क्रिकेट कसं खेळलं पाहिजे म्हणजे अमोल म्हात्रे कधीही कुठला विवादमध्ये नाही, पंचाचा निर्णय अंतिम आणि बंधनकर्ता मानणारा, जेंटलमॅन सारखा खेळणारा असा विक्रोलियनचा संघमालक, कॅप्टन चंद्रकांत शिंदे आणि रमेश शर्मा सारखे 2 विरोधाभास माइंडसेट असलेल्या कॅप्टनसाठी खेळणारा अमोल म्हात्रे यांचा एक सत्कार आपण पराग पाटील यांच्या हस्ते करणार आहोत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अमोल म्हात्रेकडे जर बघितलं तर एकच गोष्ट सांगतो, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, क्रिकेट एक खेल है उसको खेलना जरूरी है. ही लाईन अमोलवर तंतोतंत लागू होते कारण त्याने नेहमी एक जेंटलमॅन सारखं क्रिकेट खेळलं. अमोल, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 2 शब्द नक्की ऐकायला आवडेल आम्हा सर्वांना. अमोल म्हात्रे. नाही, सर्वप्रथम तर मी टुर्नामेंटबद्दल बोलेन कारण आपण हे 7वं पर्व बघतोय
आणि या लेवलवरती अंडरआर्म क्रिकेट म्हणजे आम्ही पण अंडरआर्ममधनं सुरुवात केली, अंडरआर्मनंतर आम्ही ओव्हरआर्मकडे वळलो, पण अशा लेवलचं आज जे क्रिकेट अंडरआर्म आपण बघतोय म्हणजे श्रीसाई चॅम्पियनशिप 7वे पर्व, पराग म्हणा किंवा शैलेश म्हणा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं जितकं आपण तारीफ करू किंवा जितके त्यांचे काय म्हणतात त्यांचे आभार मानू शकतो मी की या लेवलवरती तुम्ही अंडरआर्म क्रिकेटला आणलेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की 24 संघ यात खेळले, सगळ्यांना वाटतं की आम्हाला या टुर्नामेंट खेळायच्यात आणि जिंकायची आहे, पण खरोखर एक चांगली टुर्नामेंट त्यांनी या मुलांना दिलेली आहे आणि असंच उत्तरोत्तर ते प्रगती करत राहावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. थँक्यू सो मच अमोल म्हात्रे. अमोल म्हात्रे यांना एक पुढची मीटिंग असल्या कारणाने ते रजा घेत आहेत. तर आता आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अक्षय म्हात्रे. या अक्षय म्हात्रे मॅन ऑफ द मैच. लवकर या, वेळ वाया न घालवता. उपवंद्य फेरी में त्याने प्रवेश किया है. आइए दोस्तों, इस वक्त हमारे लिए मजीद खुशी का मौका है. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. हमारे साथ इस वक्त उपस्थित होने जा रहे हैं E11 बैश, दुनिया का सबसे बड़ा पुरुषों और महिलाओं का क्रिकेट टूर्नामेंट, जो टेनिस बॉल का टूर्नामेंट होने जा रहा है आने वाले दिनों में, फ्रॉम लोकल ग्राउंड्स टू नेशनल ग्लोरी. और उस टूर्नामेंट के कॉन्सेप्चुअलाइजर, उस टूर्नामेंट को हमारे सामने रखने वाले हमारे भाईजान फिरोज भाई पीरजादा साहब, इनका हमारे इस टूर्नामेंट में आगमन होने जा रहा है. मैं श्री साई चैंपियनशिप के आयोजक शैलू और पराग भाई की ओर से जनाब फिरोज पीरजादा